बोकडाचं आहे ना, प्युअर बोकडाचं आहे आपल्याला. प्युअर बोकडाचं. लोक फक्त म्हणतात चुलीवरचं जेवण. तुम्ही पाहू शकता येऊन स्वतः आतमध्ये येऊन बघायचं चुलीवरचं जेवण आहे की नाही ते. हे पण काय बनवतो दादा आता? मटण फ्राय. गावरान मिरचीमध्ये बनवलेला मसाला आहे हा. तांदूळ हा प्युअर मावळातला म्हणजे मावळातलाच आहे. जे मसाले आहेत ते विकतचं अजिबात नाही म्हणजे नाहीच. तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट त्याची कळलंच ना. स्पेशल मटण थाळी एक, वजडे फ्राय एक, मटण फ्राय एक. सर हे जेवण ना, इथलं जेवण एक नंबर आहे. हा पीसेस पण भेटतात, टेस्टमध्ये पण ऑथेंटिक आहे आणि रेट पण प्रॉपर आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही बघाल आज आपण भोसरीतल्या हॉटेल चुलराणी या हॉटेलला आलेलो आहोत आणि या हॉटेलची स्पेशालिटी म्हणायला गेलं की नाही, तुम्हाला अस्सल बोकडाचं मटण जर तुम्हाला खायचं असेल तर हा एकमेव पर्याय आपल्यासाठी आहे. तुम्ही बघाल इकडे साईडचा तुम्हाला ॲम्बियन्स कळून येईल. आपण इंद्रायणी चौक जो आहे तो पुढे, त्याच्यात थोडंसं पुढे आल्यानंतर दुसऱ्या चौकामध्येच राईट साईडला वरच्या साईडला हे हॉटेल आहे. हॉटेलचा ॲम्बियन्स तुम्ही बघायला गेला तर इथं भरपूर अशी कॅपॅसिटी आहे. तर इथं तुम्ही बघाल आता ह्या हॉटेलमध्ये की नाही कस्टमर आहेत आज माझ्यासोबत आहेत जे इथं रेग्युलरली येतात. तर दादा मला थोडा तुमचा परिचय करून द्या आणि तुम्ही या हॉटेलला केव्हापासून येते आणि कधीपासून येते? तर मी आपलं चिंचवड गावात नाही. बरं. आमचं येणं या हॉटेलला एक वर्षापासून आहे सहजच. बरोबर. तर टेस्ट कशी आहे हॉटेल? या हॉटेलची टेस्ट म्हणजे आपलं एकदम अप्रतिम. बरोबर बरोबर. आणि म्हणजे कुठले पदार्थ तुम्हाला जास्त आवडतात इथं? इथलं आपलं चिकन, आपलं मटण सुक्कं, बरोबर. वजडी फ्राय आणि रस्सावाटी. बरोबर. तुमचा अनुभव कसा आहे दादा? माझा अनुभव 2 महिन्यापासून आहे. हां. पण मला यातलं जे मटण थाळी स्पेशल बरोबर. ती एकदम एक नंबर आहे. व्यवस्थित. एकदा खाल्ली का परत 4-5 दिवस मटण खायची इच्छा होती. खरं खरं. त्यांनी जी चव कंटिन्यू ठेवली, बरोबर. तीच कंटिन्यू ठेवली. रस्सा वगैरे आणि सर्व्हिस पण एकदम तत्पर आहे. खरं. सर्व्हिसच्या बाबतीत खरं सांगायचं झालं ना मंडळी, तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं तुम्ही दिलेली ऑर्डर आहे की नाही रेडी होते. वस्ताद स्पेशल मटण थाळी एक, वजडे फ्राय एक, मटण फ्राय एक. किती मिनिटाचा ऑर्डर मिळणार? 10 मिनटं. हे पण काय बनवतोय दादा आता? मटण फ्राय. मटण थाळी. आता हे मटण सुक्का बनवतोय ना आपण? हां, मटण सुक्का. हे त्यांचे मसाले आलेले आहेत. हॉटेलचे जे स्पेशल मसाले असतात की नाही, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हॉटेलची जी चव असते ती वेगळी यासाठी लागते की त्यांच्यात स्पेसिफिक मसाले असतात. तर तेच मसाले आता त्यांनी टाकले आणि हे आता ते मटणाचे तुकडे. बोकडाचं आहे ना, प्युअर बोकडाचं आहे आपल्याला. प्युअर बोकडाचं. भोसरीमध्ये जर प्युअर बोकडाचं मटण खायचं असेल तर हा आपल्यासाठी एक पर्याय आहे बरं का. आणि अशा पद्धतीनं आपलं मटण सुका तयार झालेलं आहे. आता आपण मटण सुका बघितलं, आता हॉटेल चुलरांचा आपण वजडी फ्राय बघतो. भरपूर लोक आहेत की नाही हॉटेल चुलरानला फक्त आणि फक्त वजडी फ्राय किंवा सुकं मटण खाण्यासाठी येत असतं. हे जे मसाले आपण टाकतो हे आपण स्वतःचे मसाले आहेत की कसं रेडीमेड मसाले आहेत आपल्याकडे? घरगुती मसाला. घरगुती मसाले. हां, घरगुती. इथे बघताय तुम्ही वजडी फ्राय आता तयार होतोय आणि या साईडला आहे की नाही इथे गरमागरम अशा चुलीवरच्या भाकरी तयार होत आहेत. म्हणजे कंटिन्यू आल्यापासून आहेत की नाही ह्यांच्या भाकरी तयारच होत आहेत. दादा आपल्याकडे कोणत्या भाकरी मिळतात? मला वाटतं ज्वारी बाजरी मिळते. आता वास्तवात काय चालू होते, आपण काय बनवतो? हा मटण रस्सा. मटण रस्सा करतो. हे तेल टाकलेलं आहे त्यांनी. आता हे खडे मसाले आलेत ना दादा? हां, खडा मसाला. खडा मसाला. याच्यामध्ये काय काय होतं दादा? काय काय होतं खड्या मसाल्यामध्ये? दालचिनी हां आणि दगडी फूल. दगडी फूल आणि दालचिनी. हां.
ते त्यांनी आता तेलात टाकलेले आहे. आपण जेवढे हे मसाले घरगुती पिसतो म्हणजे जे घरगुतीच बनवून आले ना आपण, याच्यामध्ये मसाले सगळे आपले कुठले कुठले काय विशिष्ट असे आहेत का? आपली काय मिरची पावडर आहे, काळा तिखट आहे, हां हां हां. घरकुल मसाला. त्याच्यामध्ये काळी मिरी असेल, लवंग असेल, अशा गोष्टी आहेत. हां बरोबर. बरोबर बरोबर. इथं हे काय तयार करून घेतले दादा आता आपण? ते वाटण आहे पूर्ण. कशाचं वाटण आहे हे? ते खोबऱ्याचं आहे आणि येसूर आहे पूर्ण. हां हां हां. येसूर आणि खोबरा काळं पूर्ण तिखट मसाला. आणि खोबऱ्याचा मसाला हां. आणि हा सुका मसाला. हां, सुका याच्यामध्ये हळद, धनेपूड, हां. लाल मिरची, हां, सगळं. जिरा पावडर जिरा पावडर वगैरे असं केलेलं. आता आपण हे किती लोकांसाठी करतो रस्सा? तरी किती थाळ्या होतील याच्यामध्ये? आता याच्यामध्ये 30-40 थाळे होतील. 30-40 होतील ना. हे त्यांनी आता कांदा लसूण पेस्ट टाकली ना दादा ही? हां कांदा लसूण पेस्ट. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही बघाल यांनी घरगुती बनवलेली आहे, रेडीमेड कुठल्या गोष्टी नाही आहेत. हे आपण घरी दळले पिसलेलीच आहे ना ते? हां घरगुती. बरोबर. हे काय टाकलं जातं आता? आता कस्तुरी मेथी. कसुरी मेथी. मटणासोबत आपण जो लाल रस्सा देतो पियाला तोच बनवतोय ना आपण आता? हां तो. बरोबर. याच्यामध्ये तरी येण्यासाठी काय करतो दादा आपण? विशेष असं काय टाकतो? तरी येण्यासाठी काही सूपमध्ये असतेच नाही तुम्ही. बरोबर. ती पिवर चरबी जी असते हां, बॉईल चरबी. तुपामध्ये हां. जो मटन स्टॉक असतो तोच आपण बनवतो, हां, त्याच्यामुळेच ती तरी येते. बरोबर सूपमुळे प्युअर सूप असतं ना एकदम. बरोबर बरोबर. म्हणजे सकाळी आपण आता जे मटण उकड काढली असेल मटणाची आणि हां. त्याचा जो सूप असेल तो रस्सा हां, असेल सूप. त्या आळणी रस्स्यानेच आपण आता हां. हे बनवतोय, रस्सा बनवतो. रस्सा बनवतोय, तिखट रस्सा. हो. त्यामुळे पूर्ण ती मटणाची चव आहे की नाही त्या रश्श्यामध्ये येते. हे बघाल त्यांनी आता सुके मसाले टाकलेले त्याच्यामध्ये. हे जे तुम्ही म्हटलं की नाही येसूर, हे खूप कमी हॉटेलमध्ये बघायला मिळतं बघा तुम्हाला. नाहीतर रेडीमेड लाल तिखटच आपल्याला खायला मिळतं, पण इथं जे आहे यांनी घरी बनवलेलं आहे की नाही हा काळं तिखट जे तेलामध्ये असतं ना. येसूर म्हटलं तर तेलामध्ये ओलं असतं ते, हां. थोडं तेलामध्येच असतं ते. आणि दुसरा खोबऱ्याचा मसाला. खोबऱ्या मसाला. बरोबर. ही आता कोथिंबीर आलेली आहे. आणि हे त्यांनी टाकलेलं आहे आता खोबऱ्याचा आणि काळं तिखट. आणि हे आलेलं आहे ते आपलं आळणी. इथे बघाल तुम्ही सकाळीच की नाही मटण इथं उकडून घेतलं होतं आणि त्याच आळणी पाण्याने आपण ते आता काळा रस्सा जो म्हणतो की नाही तो बनवतो. आता याला एक उकळ काढली की झाला ना रस्सा दादा? उकळ काढली की झाला. इथं बघाल तुम्ही आता आपल्या त्या मटणाच्या लाल रस्स्याला उकळ आलेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट वस्ता तयारच झालाय की नाही आपला. हां. आता दुसरीकडे आपण काय बनवतोय? आता चिकन फ्राय बनवतो. चिकन फ्राय बनवतोय. आता तुम्हाला चिकन फ्राय बघायला मिळेल. सुरुवातीला बेसिक आपलं तेल टाकलेलं आहे त्यांनी. त्यानंतर त्याच्यामध्ये गेलेले कांदा, आलं लसूण पेस्ट आणि कांदा, आलं लसूण पेस्ट गेली, कसुरी मेथी आणि हे त्यांचे घरगुती दळलेले मसाले.
कोथिंबीर आणि त्यांचा काळा मसाला गेला कोणता तरी. आणि असं आपलं चिकन सुका झालेलं आहे तयार. अजून देखील बघाल तुम्ही इथं ज्वारीच्या आणि बाजरीच्या ह्या 2 भाकरी आहेत की नाही चुलीवरती चालूच आहेत सकाळपासून. तर आता माझ्यासमोर आहेत हॉटेल चुलरांच्या काही स्पेशल झाल्या आणि आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत. दादा तुमचा परिचय करून द्या पहिले. माझं नाव आहे नितीन कावळे. नितीन कावळे. तर नितीन दादा ह्या कोणत्या कोणत्या थाळ्या आहेत सांगाल का तुम्ही? ही आपली आहे स्पेशल मटण थाळी. हां ही आहे आपली साधी मटण थाळी. हां ही आपली आहे गावरान थाळी. हां हां हां. गावरान व्हेज थाळी आहे. गावरान आणि व्हेज ही थाळी. दुसरी कोणती? ही मटण ही साधी थाळी. मटण साधी थाळी. मटण थाळी आहे. तर आता स्पेशल मटण थाळीमध्ये आपल्याला काय काय मिळते? मेनू काय काय आहेत आपल्याकडे? त्याच्यामध्ये 2 भाकरी अनलिमिटेड भाकरी येते, हा. अनलिमिटेड रस्सा येतो, हां सूप येतं, फ्राय येतो. म्हणजे अनलिमिटेड हे फक्त हे येतं राईस, रस्सा आणि भाकरी. बरोबर. आणि साध्या थाळीमध्ये 2 भाकरी, सूप, फ्राय, रस्सा आणि राईस. वा वा. आणि इथं व्हेज थाळी पण दिसते मला. हे हो. पिठलं भाकरी आहे ना? याच्यामध्ये 2 भाकरी येतात, राईस येतो, ठेचा येतो, पापड येतो, बेसन आणि सोलकढी. हे आहेत गावाकडचे मसाले. गावाकडची गावरान जी मिरची असते तिखटवाली ती आपण त्याचा वापर करतो. विकतचा आपण मसाला वापरत नाही. त्याच्यामुळे आपल्या जेवणाने काही त्रास होणार नाही ह्याची आपण गॅरंटी देतो. हो, एवढी गॅरंटी आहे. एवढी गॅरंटी. चुलरानला या आणि घरातलं जेवण खा म्हणजे घरातलं जी चव मिळते. हो हो 100%. मसाले आपण वापरतच नाहीत ना, त्याच्यामुळे त्रास व्हायचा संबंधच येत नाही. रेडीमेड मसाले कोणतेच नाही. रेडीमेड घेत नाहीत आपण, वैयक्तिक आपण घरी बनवतात आणि त्याचं हे करतो. आणि भाकरी, ज्वारी हे सगळं आपल्या शेतातून येतं. इथं हे धान्याचे पोते तिथं हे या साईडला हे आपल्या गावाकडून येतं. शेती स्वतः शेती बाजरी जे ते वापरतात वापरते. भाकरीसाठी, ते तुम्ही शेतातलं शेतातलं आपण विकत आणत नाही, काय नाही काय. हायब्रिड वगैरे असं नाही काय नाही तसं करणार? हे आणि थापी लागलेली आहे. तांदूळ कोणता यूज ही तांदूळ आहे इंद्रायणी, इंद्रायणी राईस. प्युअर इंद्रायणी. लोक फक्त नावाला म्हणतात इंद्रायणी. आपल्यापाशी येऊन खायचा, त्यानंतर सांगायचा. बरोबर. म्हणजे एवढे तुम्ही शाश्वती देऊ शकता. 100% मी कस्टमर स्वतः तोंडाने सांगतो ना, बरोबर. त्याच्यामुळे मला द्यायला काहीच अडचण नाही. मग लोक फक्त म्हणतात चुलीवरचं जेवण. तुम्ही पाहू शकता येऊन, स्वतः आतमध्ये येऊन बघायचं चुलीवरचं जेवण आहे की नाही ते. केव्हापासून आपण नुसती व्हिडिओ बनवतोय आणि हे नितीन भाऊंनी ज्या थाळ्या सांगितल्या की नाही अशी उत्सुकता लागून आहे मला. केव्हा खातोय आणि केव्हा नाही असं झालं होतं. तर टेस्ट करून सांगायला पाहिजे, कारण की दादा तर म्हणतात ऑथेंटिक फूड आहे सगळं, घराकडचा काळा मसाला वगैरे, पण चेक केल्याशिवाय कळणार नाही. सो त्यासाठी बघणं गरजेचं आहे. हे प्युअर बोकडाचं आहे. हा प्युअर बोकडा. प्युअर बोकडाचं आहे. म्हणजे ह्या पूर्ण भागामध्ये की नाही आपल्याकडे बोलाय खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे बोकडाचं दुकान म्हटलं तर चुलरान हा एक पर्याय आहे. PCMC मध्ये पर्याय आहे. PCMCमध्ये पर्याय आहे. आणि खरंच उगच जास्त मी काय बोलणार नाही. लिटरली दादा खरंच खूप चांगली चव आहे. आणि गावाकडच्या ज्या इसूर मसाला म्हणतात ना हा, तुम्ही, इसूर. त्याची टेस्ट येते खरंच. आता कॅमेरासाठी टेस्ट केलं तुमच्यासाठी. आता आखाड पार्टी चालू होती आहे हो, दादा. हो. आपल्याकडे आखाड पार्टी पुढच्या महिन्यापासून चालू आहे. चालू झाले आता. सो रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला इथे एकदा येऊन टेस्ट करा, त्यावेळेस तुम्हाला कळेल. चौकशी आहे, सांगण्यामध्ये नसते, ते स्वतःहून टेस्ट करायला पाहिजे. सो भेटूयात पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चुलरानची चव चाकण.